नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग आणि नशीबवान या दोन्ही मालिकांचा महासंगम तुम्ही पाहत असतात. आणि आता रुद्र आणि गिरिजा दोघांच्याही मेहंदीचा कार्यक्रम इथे सुरू झाला आहे. आणि तेवढ्यातच प्रिया तिथे येते आणि सायलीचं लक्ष प्रियाकडे जातं. तर सायली विचार करत असते की प्रिया इथे काय करतीये. आणि तेवढ्यातच ती सावी जी असते ती देखील ते मेहंदीचं वाडगं घेऊन मेहंदी बदलण्यासाठी तिथे येते. आणि सावीला पाहिल्यानंतर मात्र प्रिया खुश होते की आता आपला मेहंदी बदलण्याचा आणि गिरिजाला या लग्नातून गायब करण्याचा प्लॅन सक्सेसफुल होणार आहे. तर सावीचं मात्र काही चालताना लक्ष नसल्यामुळे एका बाईला तिची धडक बसते. तशी ती बाई खाली पडते. त्यानंतर सायली तिला विचारते की काकू ठीक आहात ना तुम्ही. आणि आता सायलीचं सगळं लक्ष मात्र या तन्वीकडे म्हणजेच प्रियाकडे असतं की प्रिया काय करतीये, प्रिया कुठे चालली आणि इथे काय करतीये ती. तर सायली आता गिरिजाला सांगते की मी आलेच, तू थांब 2 मिनिट. आणि सायली देखील आता प्रियाच्या दिशेने जायला लागते. आता ना त्या सावीचं सायलीकडे लक्ष असतं ना सायलीचं सावीकडे. सावीचं लक्ष मात्र खाली पडलेल्या त्या बाईकडेच असतं आणि ती तशीच पुढे चालत येत असते. आता तन्वीला पकडायच्या नादामध्ये सायली ही खूप घाई गडबडीमध्ये चालली असल्यामुळे या दोघींचीही टक्कर होते. आणि त्या सावीच्या हातात असलेलं ते मेहंदीचं वाडगं मात्र तिच्याच डोक्यावर सांडतं आणि तिच्या चेहऱ्यावर, साडीवर आता सगळीकडे ती मेहंदी सांडून जाते. आणि दुरून प्रिया हे सगळं काही पाहत असते. त्यामुळे तीही खूप जास्त गोंधळून जाते. आता सावीचा हा असा अवतार पाहून, असा मेहंदीने भरलेला सगळा अवतार पाहून खरं तर बाकीचे पहिल्यांदा आश्चर्यचकित होतात, पण नंतर मात्र सर्वांनाच त्याच्यावर हसू येतं. अगदी गिरिजासुद्धा तिच्या या अवताराला पाहून हसत असते. तर सावी मात्र सायलीवर खूप चिडते व बोलते की अगं तुला नीट पाहून नाही चालता येत का. त्यावर सायली आता गप्प राहील ती सायली कसली. त्यावर तीही बोलते की माझं लक्ष नव्हतं, मग तुला नाही का नीट पाहून चालता आलं. आणि तेवढ्यातच उर्वशी म्हणजे ती रुद्रची आत्या सावीकडे येते व बोलते की सावी अगं चल इथून. आणि तन्वी देखील तिथे त्यांच्या मागे येते. आता मात्र सायली तन्वीचा हात पकडते व तिला खेचते व बोलते की तू कुठे चाललीस ग. आता तन्वी मात्र स्वतःचा हात सोडवून घ्यायचा प्रयत्न करत असते व बोलते की हात सोड माझा, काय करतेयस तू. आता हे सगळं काही त्या मेहंदीच्या स्टेजवर घडत असतं आणि सगळे मेहंदीला आलेले लोक हे सगळं पाहत असतात. आता सायली मात्र प्रियावर खूप जास्त भडकलेली असते आणि सायली तिला विचारते की काय करतेयस तू इथे, कोणी बोलवलं तुला, तुझा काय संबंध या लग्नाशी. त्यावर तन्वी सांगते की तू जसं तुझ्या मैत्रिणीसाठी आली आहेस ना, तसंच मी देखील माझ्या मैत्रिणीसाठी आली आहे इथे. त्यावर सायली बोलते की मैत्रीण, कोण मैत्रीण. आता ही काही गिरिजाची ही तर मैत्रीण नसते. त्यामुळे गिरिजा देखील गोंधळते की मैत्रीण, कोण मैत्रीण. 1 मिनिट, तू माझी तर मैत्रीण नाही आहेस, मी तर तुला बोलावलं नाही आहे, आणि मग कोण आहे तुझी मैत्रीण. त्यावर तन्वी सांगते की मी सावीसाठी आली आहे इथे. आता गिरिजा बोलते कोण, ही सावी, ही आहे तुझी मैत्रीण. त्यावर सायली गिरिजाला विचारते गिरिजा कोण आहे ग ही सावी. आता गिरिजा सावीकडे पाहत सायलीला सांगते आहे एक अशीच कोणीतरी. आता मात्र ती सावी ही चिडते, तिचंही लगेच तोंड वाकडं होतं गिरिजा असं म्हटल्यानंतर. तर सायली बोलते अशीच कोणीतरी आणि तीही तुझी मैत्रीण. बरोबर आहे, आता ती तुझी मैत्रीण म्हटल्यानंतर तीही तुझ्यासारखीच असणार आणि तू तिला मदत करायला इथे आली आहेस काय. त्यावर गिरिजा तिला विचारते की पण लग्न तर माझं आहे आणि मी तर तुम्हाला बोलावलं नाही आहे, सावीचं लग्न नाही आहे काही, मग तू तिच्यासाठी इथे का आली आहेस, काय प्लॅन आहे नक्की तुमचा. त्यावर सायली बोलते हो का, याचा अर्थ नक्कीच इथे काहीतरी शिजतंय, एकदम पाताळयंत्री बाई आहे ही, नक्की काय चाललंय ना, नीट सांग आम्हाला. तर आता तन्वी खूप जास्त चिडून जाते सायलीवर आणि तिला हात सोड म्हणून सांगत असते, पण सायली काही मात्र तिचा हात सोडत नाही. आता ही सावीची मैत्रीण आहे आणि सावी नक्कीच या लग्नामध्ये काहीतरी गोंधळ घालणार म्हटल्यानंतर गिरिजासुद्धा एकदम ठाम भूमिका घेते आणि सर्वच जण आता हे सगळं काही पाहत असतात. अगदी वासंती आणि नागेश्वर सुद्धा हे सगळं काही पाहून आश्चर्यचकित झालेले असतात. गिरिजा आता मात्र खूप जास्त
गंभीर झालेली असते आणि सावीला सांगते, काय गं, तुला मी एंगेजमेंटमध्येच सांगितलं होतं ना की माझ्या नादाला लागायचं नाही म्हणून, नाहीतर मग मी तुझी वाट लावेल. त्यावर सावी लगेच पुढे येते आणि बोलते की वाट लावेल म्हणजे काय, तू कोण आहेस माझी वाट लावणारी वगैरे. आणि आता ती गिरिजासोबत भांडायला लागते. त्यावर सायली बोलते, ही एक नंबरची कट कारस्थानं करणारी पाताळयंत्री बाई आहे ही, आणि सगळ्यांनीच ऐका रे, या बाईपासून न सगळ्यांनी लांब राहा, एकदम पाताळयंत्री नीच बाई आहे ही. आता सायली सर्वांनाच तन्वीपासून लांब राहायची चेतावणीच देते. आता सावीचाही एवढा अपमान झाल्यानंतर तीही गिरिजावर खूप चिडते व बोलते की मी नाही, तू मध्ये आली आहेस माझ्या आणि रुद्रच्या, मला रुद्रसोबत लग्न करायचं होतं. आणि ती आता गिरिजावर बोट उगारते. त्यावर गिरिजा लगेच तिला प्रत्युत्तर देते व बोलते की शांत राहायचं, बोट खाली. आता मात्र वासंती हे सगळं भांडण पाहून नागराजला बोलत असते की अहो. त्यावर नागराज बोलतो की शांत राहा, काय चाललंय ते नीट पहा, बघ शोभते की नाही घोरपड्यांची सून, अशीच सून हवी होती घोरपड्यांना. आता हे ऐकल्यानंतर वासंती देखील खुश असते की नागेश्वरला सुद्धा त्याची सून पसंत आहे म्हणून. त्यावर सायली आता तन्वीला बोलत असते की या लग्नात जर तू विघ्न आणायचा प्रयत्न केलास ना तर याद राख, गाठ माझ्याशी आहे, इथे शुभ कार्य सुरू आहे आणि तुझ्यासारख्या लोकांचं इथे काहीही काम नाही, निघ इथून. प्रिया मात्र निर्लज्जपणे तिथे तशीच उभी असते. त्यावर सायली बोलते, नाही तुला असं सांगून कळत नाही नाही का, आणि तिच्या हाताला धरते आणि तिला आता घराच्या बाहेर काढून देते आणि सांगते की प्रिया, इथे आता शुभ कार्य सुरू आहे, त्यामुळे इथे विघ्न आणायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आणि त्यानंतर ती गिरिजाकडे येते व गिरिजाला सांगते की काही नाही ग, एक छोटंसं विघ्न आलं होतं कार्यामध्ये, ते आपण दोघींनीही मिळून दूर केलं आहे, त्यामुळे आता स्माईल कर बघू. ती तिला खाली बसवते आणि सर्वांना सांगते की चला आता आपण मेहंदीचा कार्यक्रम सुरू करूयात. त्यानंतर सर्वच जण खाली बसतात आणि आता खुश असतात. त्यानंतर सायली एक मेहंदीचा कोण उचलते आणि ती गिरिजाच्या हातावर मेहंदी काढत असते. पण खरं तर गिरिजा अजून देखील तोच विचार करत असते. तर इकडे सुभेदारांच्या घरी देखील अस्मिताच्या डोहाळे जेवणाची अगदी जय्यत तयारी सुरू झाली आहे. आता प्रतिमा, कल्पना आणि विमलताई तिघीही मिळून आता मस्त तयारी करतायत. त्यावर कल्पना आता प्रतिमाकडे येते व बोलते की प्रतिमा, अगं आपल्याला काय काय सामान लागणार आहे त्याची आपल्याला लिस्ट बनवावी लागेल ना. तितक्यात प्रतिमा बोलते की अगं हे बघ, मी लिस्ट सगळी काही बनवली आहे, हे बघ हे सगळं ओटीचं सामान आहे आणि हे बाकीचं काय सामान लागणार आहे ना आपल्याला ते आहे, आणि आपल्याला अस्मितासाठी झोपाळासुद्धा लावावा लागेल अगं इथे. आणि ती प्रतापला सांगते, प्रताप हे सगळं लिस्टमधलं सामान आणायची जबाबदारी तुझी हं. त्यावर प्रताप देखील हो बोलतो. आता इकडे तन्वी आणि ही उर्वशी या सावीला घेऊन आता खोलीमध्ये येतात आणि तिच्या अंगावर पडलेली ती सगळी मेहंदी ते पुसून काढत असतात. आणि उर्वशी तन्वीला सांगते की अगं नाक कव्हर कर, नाहीतर आपण देखील बेशुद्ध पडू. पण त्या वासाने इतकं जास्त औषध त्यामध्ये टाकल्यामुळे सावी मात्र लगेचच बेशुद्ध पडते. आता या दोघींनाही टेन्शन येतं, ही तर बेशुद्ध पडली आहे, आता ही कधी शुद्धीवर येणार आणि काय होणार आपल्या प्लॅनचं. तर इकडे मेहंदीची तयारी मात्र एकदम जय्यत सुरू असते. सायली गिरिजाच्या हातावर मेहंदी काढत असते आणि गिरिजाला विचारते, गिरिजा अगं ही मेहंदी का काढतात माहिती आहे का, कारण तुम्ही दोघांनीही आता यापुढे एकमेकांना तळहातावरच्या मेहंदीसारखं जपायचं आहे, त्यासाठी ही मेहंदी आहे. आणि तुमची एकमेकांची नावं देखील या मेहंदीमध्ये लिहिलेली आहेत. त्यावर अर्जुन बोलतो की आणि नाव जर मनावर कोरलं असेल तर. त्यावर सायली सांगते की मग एकमेकांची मनं जपावी लागतील. असा एकदम मेहंदीचा कार्यक्रम तिथे सुरू असतो. तर तन्वी आणि उर्वशी दोघीही आता दरवाजातून पाहत असतात आणि आपला प्लॅन फ्लॉप झाला म्हटल्यानंतर खूप चिडलेल्या असतात. तर आता सायली सर्वांना त्या मेहंदी का काढतात वगैरे त्याचं महत्त्व सांगत असते आणि गिरिजाला सांगते की अगं या लग्नाच्या मेहंदीला जेवढा जास्त रंग चढेल ना तेवढं जास्त सासरच्यांचं प्रेम जे आहे
ते तुला मिळणार आहे. आता सायली आणि अर्जुन दोघंही मिळून या मेहंदीचं काय महत्त्व आहे हे गिरिजा आणि रुद्रला समजावत असतात. तर इकडे उर्वशी आणि तन्वीचा मात्र खूप जास्त जळफळाट झालेला असतो प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे. त्यावर उर्वशी बोलते की आपला हा देखील प्लॅन फ्लॉप झाला आहे आणि आता ही सावी कधी शुद्धीवर येईल माहीत नाही. त्यावर तन्वी मात्र खूप चिडलेली असते सर्वांसमोर तिचा सायलीने अपमान केल्यामुळे आणि बोलते की आता हे लग्न थांबवणं फक्त तुमचं नाही तर ते माझं देखील मिशन झालेलं आहे. त्यावर उर्वशी बोलते की फक्त मिशन आहे असं बोलून चालत नाही, त्यासाठी आपल्याला काम देखील तर करावं लागेल ना. त्यावर तन्वी बोलते की हो, आता ती हे लग्न होऊच देणार नाही आहोत आपण. त्या सायलीकडनं तर मला बदला घ्यायचाच आहे. आणि तितक्यात ती उर्वशी बोलते की ही पोरगी इतक्या दिवसापासून माझ्या डोक्यावर बसली आहे नुसती. त्यावर तन्वी बोलते की डोक्यावर बसली आहे म्हणजे नक्की काय. त्यावर आता उर्वशी तिला सांगते की या गिरिजाचा बाप दवाखान्यात होता आणि तिला पैशांची गरज होती, तेव्हा आमच्या दादासाहेबांनी तिला या अटीवर मदत केली की ती रुद्रसोबत लग्न करेल. आता मात्र तन्वीला तिचा वीक पॉईंट काय आहे तो कळून जातो आणि ती बोलते की जी मुलगी आता बापाला वाचवण्यासाठी लग्न करू शकते तीच मुलगी बापाला वाचवण्यासाठी लग्नातून निघूनही तर जाऊच शकते. तर उर्वशी विचारते म्हणजे प्लॅन रेडी आहे का. त्यावर आता ही तन्वी सांगते की हो, प्लॅन रेडी आहे. आता आपण तिच्या बापालाच गायब करूयात. आता या दोघींचा प्लॅन तर रेडी आहे. तर इकडे समीरा आता महिपतचा फोन लागत नाही आहे, त्याचा काही मेसेज वगैरे नाही आहे, त्यामुळे खूप जास्त अस्वस्थ झालेली असते. तर सचिन तिला विचारतो की अगं काय झालं सॅम. त्यावर ती विचार करत असते की आता याला कसं सांगू की नक्की काय झालं आहे, हा जास्त चौकशा करत खोलात शिरेल. त्यावर ती सांगते की काही नाही रे, मी अण्णांना फोन करत होते पण त्यांचा काही फोनही लागत नाही आहे आणि काही मेसेजला रिप्लाय वगैरे सुद्धा ते करत नाही आहे. मला तर काय करावं तेच समजत नाही आहे. त्यावर आता सचिन सांगतो की बस अगं ते कुठेतरी कामात असतील महत्त्वाच्या किंवा मग नेटवर्क नसलेल्या एरियामध्ये वगैरे असतील, पण जसं त्यांना नेटवर्क येईल ते फ्री होतील, ते तुझे फोन मिस कॉल वगैरे पाहिल्यानंतर करतीलच तुला कॉल बॅक, तू इतकी काळजी करू नकोस. तर इकडे मेहंदी आता दोघांच्याही हातावर काढून झालेली असते आणि त्यानंतर मस्तपैकी आता फोटो काढायचा कार्यक्रम सुरू असतो. तर ते फोटोग्राफर दादा सगळ्यांना सांगतात की तुम्हीच आता सगळ्यांनी बाजूला व्हा आणि या दोघांचे मस्त फोटो काढूयात. आणि आता मस्त रुद्र आणि गिरिजा आणि त्या दोघांनी काढलेल्या मेहंदीचे फोटो काढायचं काम सुरू असतं. तर अर्जुन मात्र गुपचूप तिथनं एक मेहंदीचा कोण उचलतो आणि सायलीला घेऊन मात्र इकडे एका खोलीमध्ये येतो. त्यावर सायली त्याला म्हणते की अहो काय चाललंय तुमचं, ती प्रिया आली आहे इकडे, ती काहीतरी करेल, आपल्याला पाहायला हवं तिच्याकडे. त्यावर अर्जुन बोलतो की अगं तू आत्ता तिला जी काही धमकावलंयस ना त्यानंतर मात्र ती काहीच करणार नाही. आणि मस्त सायलीसमोर त्याने चोरून आणलेला तो मेहंदीचा कोण पकडतो. त्यावर सायली बोलते की हे काय मेहंदी. त्यावर अर्जुन बोलतो की हो अगं, आपल्या दोनही लग्नांमध्ये आपल्याला हे असं काही करायला वेळच मिळाला नाही, मग आता जर आपल्याला चान्स मिळतोय तर तो कसा सोडून चालेल बरं. आणि आता अर्जुन सायलीचा हात घेतो आणि त्याच्यावर अर्जुनचं ए अक्षर लिहितो. तर सायली देखील ते पाहून खूप खुश होते, पण ती मात्र इथे त्याच्यावर खोटं रुसून बसते. आणि अर्जुन देखील आता तिला खोटं म्हणवायचा प्रयत्न करत असतो आणि ती मानल्यानंतर तिच्याकडून देखील तो त्याच्या हातावर सायलीचं एस अक्षर लिहून घेतो. आता दोघीही खूप जास्त खुश असतात या कार्यक्रमामध्ये आणि त्यांच्या देखील राहिलेल्या इच्छा ते रुद्र आणि गौरीच्या कार्यक्रमामध्ये पूर्ण करून घेत असतात. तर इकडे त्यांच्या घरी मस्तपैकी आता डोहाळे जेवणाची तयारी सुरू आहे. त्यावर कल्पना आता साडी घेऊन येते प्रतिमाकडे व बोलते की प्रतिमा अगं अस्मिताला कुठली साडी छान दिसेल गं. त्यावर प्रतिमा बोलते की अगं मला काय विचारतेस, तिला घालायची आहे ना साडी. त्यावर अस्मिता सांगते की आत्या तुझी चॉईस अगदी छान आहे साड्यांची, तूच चॉईस कर. त्यावर प्रतिमा देखील आता एक साडी चॉईस करते व बोलते की ही साडी अगदी छान दिसेल. काय गं अस्मिता, हिरवी आणि लाल काठाची साडी घालशील ना तू.
त्यावर अस्मिता देखील सांगते की हो घालेल ना. त्यावर प्रतिमा विचारते की आणि सचिन येतोय ना, तो कधी येतोय? आता कल्पना मात्र त्याला फोन करायचं विसरली असते, त्यामुळे ती सांगते की अस्मिता लगेचच सचिनला फोन कर. अगं मी विसरलेच त्याला फोन करायचं आणि बोलावून घे उद्याच लगेच. त्यावर लगेचच अस्मिता देखील सचिनला फोन करते, पण सचिन तर इकडे समीरासोबत बसलेला असतो. आता अस्मिताचा फोन आलाय म्हटल्यानंतर तो थोडासा घाबरून जातो आणि फोन उचलावा की नाही या संभ्रमात असतो. पण समीरा त्याला बोलते की काय रे, काय झालं, उचल ना फोन. त्यामुळे आता नाईलाजाने त्याला फोन उचलावा लागतो आणि फोन उचलल्यानंतर तो बोलतो की हो बोला ना. त्यावर अस्मिता सांगते की तुला उद्या इकडे यायला जमेल ना? नाही म्हणजे माझ्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे उद्या आणि तुला यावंच लागेल. त्यावर सचिन देखील हो मी येतो बोलतो आणि खरं तर तो खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. त्यावर समीरा बोलते की काय झालं, तू इतका काय टेन्शनमध्ये आलायस? त्यावर सचिन सांगतो की काही नाही गं, एका जवळच्या मित्राचं घरी थोडंसं फॅमिली फंक्शन आहे, त्याने इन्व्हाइट केलं आहे मला. त्यावर समीरा बोलते की जा ना मग, टेन्शन काय घेतोस? तर अस्मिता देखील कल्पनाला सांगते की हो सचिन येतोय बोलला उद्या. इकडे आता या गिरिजाची मेहंदी सुकलेली असते आणि छान मस्त रंगलेली असते. आता सायली तिला म्हणते की तुझी मेहंदी ना अगदी छान रंगली आहे, नवऱ्याचं खूप प्रेम मिळणार आहे तुला. त्यावर गिरिजा बोलते की ताई तू तर म्हणाली होतीस की नवऱ्यासोबत सासू सासऱ्यांचं देखील प्रेम मिळेल. त्यावर सायली सांगते की अगं हो, नवऱ्याचं प्रेम मिळालं म्हणजे सासू सासऱ्यांचं प्रेम आलंच की त्यामागे. आणि तेवढ्यातच गिरिजाचे बाबा आणि भाऊ मोनू तिथे येतात आणि तिच्या हातावर रंगलेली मेहंदी पाहतात. त्यावर मोनू म्हणतो की तायडे तुझ्या हातावरची मेहंदी तर चांगलीच रंगली आहे गं. गिरिजाचे बाबा देखील तिचे हात हातात घेतात व बोलतात की गिरिजा मेहंदी खूप छान रंगली आहे हं. त्यावर सायलीची आता ओळख करून देते. सायली म्हणते की हो का, आणि मी तुझ्या तायडीची ताई आहे, सायली ताई. त्यावर मोनू म्हणतो म्हणजे तू डबल तायडी आहेस तर, सायली ताई तायडे. आणि आता सगळे हसत असतात. तर गिरिजाच्या बाबांनी तिच्या लहानपणीचा फ्रॉक जो आहे तो गिरिजाला आठवण म्हणून देण्यासाठी आणलेला असतो. त्या फ्रॉकसोबत गिरिजाचे लहानपणीचे कानातले जे असतात ते देखील आणलेले असतात. आणि हे सगळं गिरिजाचे बाबा आता तिच्याकडे देतात व बोलतात की पोरी ह्याशिवाय तुझ्या गरीब बापाकडे काहीच नाही आहे तुला देण्यासाठी. तर गिरिजा सांगते की यात आईचा स्पर्श आहे, हेच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर दुरूनच या तन्वी, उर्वशी आणि सावी हे सगळं काही पाहत असतात. आणि तेव्हा उर्वशी आता तन्वीला सांगते हाच आहे तो गिरिजाचा बाप आणि ह्यालाच वाचवण्यासाठी तर ती लग्नाला तयार झाली आहे. या दोघांना वाचवण्यासाठी ती अगदी काहीही करू शकते. आणि आता तन्वी ठरवते की मग उद्या हळदीचा कार्यक्रम आहे ना, मग उद्या तिचा बाप काही हळदीला येणारच नाही. आणि तो हळदीला आला नाही आहे म्हटल्यानंतर आपण तिच्यापर्यंत कोणाकडून तरी बातमी पोहोचवायची की तिच्या बाबांची तब्येत खूप बिघडली आहे आणि ती लगेचच बाबांकडे निघून जाईन. त्यावर सावी बोलते की हो, आणि त्यानंतर ती काही येणारच नाही. तर इकडे नागेश्वर आता महिपतला सांगत असतो की तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमची अगदी बर्दास्त केली जाईन इथे. हे पहा, हे कपाट दिसतंय ना, सगळं काही भरून ठेवलंय, अगदी सोय केली आहे तुमची. त्यावर महिपत बोलतो की मला एक कळत नाही आहे की त्या गिरिजासारखी अशी गरिबाची पोरगी तुम्ही सून वगैरे करून कशी काय घेताय, नक्की काय प्लॅन आहे तुमचा. त्यावर नागेश्वर आता त्याला गाणं म्हणून आणि ॲक्शन करून समजावतो की आकाशी झेप घेरे पाखरा, आणि असं त्याला म्हणजे 6 महिन्यांचा करार केला आहे तिच्यासोबत आणि 6 महिन्यांनंतर मात्र तिला मारून टाकणार किंवा हुसकवून देणार, असा हा नागेश्वरचा प्लॅन असतो. त्यानंतर महिपत देखील खुश होतो. तर नागेश्वर बोलतो की एका नागाचं विष दुसरा नागच समजू शकतो. तर इकडे गिरिजाचे बाबा आता या दोघींचाही निरोप घेतात व बोलतात की चला आम्ही आता निघतो. त्यावर गिरिजा सांगते की हो, उद्या हळदीचा कार्यक्रम आहे, तुम्ही वेळेवर या म्हणून. तर सायली गिरिजाला सांगते की अगं तुझ्या हाताला मेहंदी लागलेली आहे, त्यामुळे आता तुला बाहेर जाता येणार नाही, तू थांब. व गिरिजाच्या
काकांना पप्पांना ती विचारते की मी सोडवायला आले तर चालेल ना. आणि सायली आता गिरिजाच्या भावाला आणि बाबांना सोडवायला जाते. तर गिरिजा तिच्या बाबांनी दिलेली फ्रॉक आणि ते कानातले घेऊन तिच्या रूममध्ये येते. आता ती फ्रॉक आणि कानातले ती उघडून पाहते. पण त्याच वेळी देवी आईचा चमत्कार होतो आणि गिरिजाला परत एकदा तिच्या भूतकाळाचे भास व्हायला लागतात. ते घुंगरांचं कानातलं पाहिल्यानंतर कोणीतरी एक बाई छकुली छकुली म्हणून एका लहान मुलीला आवाज देत असते. आणि याचमुळे आता या भासांमुळे गिरिजाला त्रास व्हायला लागतो. आता नक्की कोण आवाज देतंय, या कानातल्यांचा या सगळ्याशी काय संबंध आहे हे काही गिरिजाला कळेना. आणि त्याचमुळे ती चक्कर येऊन बेडवर पडते. तर वासंती आणि सायली दोघीही आता गिरिजाकडे आलेल्या असतात आणि आत येऊन पाहतात तर काय, गिरिजा मात्र चक्कर येऊन पडली आहे. आता या दोघीही गिरिजाला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करतात, पण गिरिजा काही शुद्धीवर येत नाही. त्यावर सायली विचारते की काकू काय झालं हिला. त्यावर वासंती सांगते की अगं हिला असं आधी कधीच झालं नाही आणि हिला असं काही होतंय हे देखील ही कधी बोलली नाही. थांब मी तिच्यासाठी पाणी आणते. आणि आता वासंती तिच्यासाठी पाणी आणायला जाते आणि इकडे रुद्रला येऊन सांगते की रुद्र अरे चल पटकन तिकडे, गिरिजा चक्कर येऊन पडली आहे. तर आता गिरिजा थोडीशी शुद्धीवर आलेली असते. त्यावर सायली तिला विचारते की अगं तुला असं अचानक काय झालं. त्यावर गिरिजा सांगते की अगं मला भास झाला, एक बाई कोणीतरी लहान मुलाला आवाज देत होती. त्यावर सायली विचारते की कोण आवाज देत होतं आणि कोणाला. त्यावर गिरिजा सांगते की ते काही मला समजलं नाही, पण ती छकुली छकुली असं करून एका बाईला आवाज देत होती. हे कानातले पाहिल्यानंतर मला हा भास झाला. नक्कीच या कानातल्यांचा या सगळ्या गोष्टीशी काहीतरी संबंध आहे आणि या घरात आल्यापासूनच मला असे भास होत आहेत. त्यानंतर सायलीला देखील आता लहानपणीचा अर्जुनने त्याच्या गळ्यातील ती चैन काढून तिच्या गळ्यात घातली होती हे सगळं आठवायला लागतं. तर वासंती धावत पळतच रुद्रकडे येते आणि सांगते की अरे लवकर चल, गिरिजा चक्कर येऊन पडली आहे. आता रुद्र आणि अर्जुन देखील खूप काळजीत पडतात आणि ते देखील लगेचच वासंतीबरोबर आता गिरिजाकडे येतात. तर ते येईपर्यंत गिरिजा आता शुद्धीवर आलेली असते. तेव्हा वासंती सांगते की गिरिजा अगं प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येतोच. लग्न म्हटलं की खूप जास्त भीतीही वाटते, टेन्शनही येतं, पण तू अगदी काळजी करू नकोस. तुझा या घरातील प्रवास खूप छान सुखरूप होणार आहे. त्यावर सायली देखील आणि रुद्र देखील तिला धीर देतात. त्यानंतर अर्जुन रुद्रला सांगत असतो की अरे गिरिजा मनाने तर तयार आहे ना या लग्नासाठी. त्यावर रुद्र विचारतो की काय झालं, त्या काही बोलल्या का तुला, किंवा तुला तसं काही जाणवलं का. त्यावर अर्जुन सांगतो की नाही, मी फक्त विचारतोय तुला. आणि तेवढ्यातच तिथनं नागेश्वर महिपासाठी जेवण घेऊन जात असतो. आता हा कोणाला जेवण घेऊन जातोय हा प्रश्न दोघांनाही पडतो. आणि रुद्र आता आबासाहेब असा आवाज देऊन नागेश्वरला थांबवतो व विचारतो की हे काय, तुम्ही स्वतः कोणासाठी जेवण घेऊन चाललायत. अहो घरात एवढे नोकर चाकर आहेत ना. त्यावर नागेश्वर सांगतो की काय आहे, आता लग्नघर म्हटलं की पाहुणे किती आहेत घरात आणि आमदार खासदार वगैरे असतातच, त्यामुळे त्यांचा थोडाफार पाहुणचार करावाच लागतो. त्यावर रुद्र सांगतो की हो, पाहुणा देखील तसाच खास दिसतोय, पण आबासाहेब तुम्ही असं जेवण घेऊन जाणं बरोबर नाही वाटत, द्या इकडे, मी जातो तुमच्यासाठी जेवण घेऊन. त्यावर नागेश्वर सांगतो की नाही, अहो चिरंजीव तुम्ही कशाला, तुम्ही नवरदेव आहात. अर्जुनराव आमच्या चिरंजीवांची काळजी घ्या, त्यांना मदत करा, मी येतोच तोपर्यंत जेवण देऊन. आता नागेश्वर तिथनं जेवण देण्यासाठी निघतो. तर अर्जुन आणि रुद्र देखील त्याला निरोप देतात आणि त्यांनाही असंच वाटतं की कोणीतरी खास पाहुणे आहेत, त्यांच्यासाठी हा जेवण घेऊन चालला आहे की काय. पण खरं तर तो महिपतसाठी जेवण घेऊन चाललेला असतो. तर सचिन आणि समीरा दोघेही जेवणासाठी बाहेर हॉटेलला आलेले असतात. तर समीरा मात्र अजूनही महिपतचाच विचार करत असते. त्यावर सचिन विचारतो की काय झालं, तू इतकी टेन्शनमध्ये काय आहेस. त्यावर समीरा सांगते की पहा ना, अण्णा अजूनसुद्धा फोन उचलत नाही आहेत, मेसेजला रिप्लाय करत नाही आहेस.
त्यावर सचिन सांगतो की अगं तू जास्त काळजी करू नकोस, तू एक काम कर ना, त्यांचे अजून कोणी नातेवाईक असतील किंवा मित्र वगैरे तुझ्याकडे त्यांचे नंबर असतील तर त्यांना 3-4 जणांना फोन करून विचार, कदाचित तुला त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती नक्कीच मिळेल. आता समीरा देखील खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि आता नक्की कोणाला फोन करून मी विचारू याच काळजीमध्ये ती पडलेली असते. तर इकडे तन्वी देखील आता नागेश्वरचा माग काढत त्याच्या मागोमाग जात असते आणि विचार करते की ह्याच्या घरामध्येही इतके नोकर चाकर असताना देखील हा स्वतः कोणासाठी जेवण घेऊन चाललाय, मला पाहायलाच हवं. आणि आता नागेश्वर आउट हाऊसमधील महिपतसाठी जेवण घेऊन जातो. तर तेवढ्यातच तन्वी त्याच्या मागावर असताना सायली आणि अर्जुन हे दोघे सुद्धा तन्वीचा माग घेत तिथपर्यंत पोहोचतात व अर्जुन तन्वीला आवाज देतो की ओ मॅडम. त्यानंतर मात्र तन्वीला तिथेच थांबावं लागतं. ती मागे वळून पाहते तर सायली आणि अर्जुन असतात. आता ते दोघेही तन्वीकडे येतात आणि अर्जुन आणि सायली दोघेही आता तन्वीला विचारतात की काय, कुठे चालली होतीस आणि तू इथे काय करतेयस. आता तन्वी मात्र बोलते की तुला काय करायचं आहे रे, मी काहीही करेल वगैरे. त्यावर सायली आता तन्वीला परत एकदा तंबी देते की हे बघ, इथे आम्ही लग्नासाठी आलेलो आहोत, शुभ कार्य सुरू आहे इथे, त्यामुळे या लग्नामध्ये कुठलाही मोडता घालायचा किंवा विघ्न आणायचा प्रयत्न देखील करू नकोस, समजलं ना, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आता मात्र तन्वी चिडते व बोलते की तसंही आता आपण दोघेही विरोधात उभ्याच आहोत, त्यामुळे पाहूयात नक्की कोण जिंकतं. तू लग्न लावून देण्यामध्ये यशस्वी होतेस का मी या दोघांचं लग्न मोडण्यामध्ये यशस्वी होते. आणि ती आता सायलीला चॅलेंज देऊन तिथून निघून जाते. सायली तिला थांबवायचा प्रयत्न करते तर अर्जुन सायलीला थांबवतो व बोलतो की अगं काय करतेस तू, जाऊ दे तिला. त्यावर सायली बोलते की ती कशी आहे माहिती आहे ना तुम्हाला. त्यावर अर्जुन बोलतो की हो माहीत आहे ती, आणि आता ती काही करेल असं मला तरी वाटत नाही आहे. तन्वी लगेचच तिथून निघून गेल्यानंतर आता नागराजला फोन करते. तर नागराज इकडे एका हॉटेलबाहेरच असतो. त्यावर तन्वी त्याला सांगते की मला महिपतचा सुगावा लागलाय. तर नागराज विचारतो की काय, कुठे आहे महिपत, सापडला का तो तुला. त्यावर तन्वी सांगते की मी काय म्हणाले की मला त्याचा सुगावा लागलाय, तो मला सापडला नाही आहे, पण लवकरात लवकर मी त्याला तिथे शोधून काढते की नाही पाहाच तुम्ही. त्यावर नागराज देखील बोलतो की मीही लगेच तिकडे येतो, म्हणजे मग मला देखील तुला मदतच करता येईल आणि नागराजला आपण मिळून लवकर शोधून काढूयात. त्यावर तन्वी त्याला सांगते का तुम्ही इथे येण्याची काही एक गरज नाही आहे, आणि जर तुम्हाला यायचंच असेल ना तर या, अर्जुन आणि सायली ते दोघेसुद्धा आहेत तिथे, तुम्हीच पकडले जाल. आता मात्र नागराज सायली आणि अर्जुनचं नाव घेतल्यावर घाबरतो व बोलतो की नको नको, तूच शोध महिपतला आणि तो सापडल्यानंतर मला लगेच फोन करून कळव. त्यावर तन्वी देखील हो बोलते आणि फोन ठेवून देते. तर नागराज फोन ठेवतो आणि समोर पाहतो तर काय, तेवढ्यात सचिन देखील त्या हॉटेलमधून बाहेर आलेला असतो आता घराकडे जाण्यासाठी. आणि तेवढ्यातच नागराजची नजर सचिनवर पडते. तर नागराज लगेच त्याला ओळखतो व बोलतो की सचिन इथे काय करतोय. आता नागराज सचिनच्या दिशेने जाणार तेवढ्यातच साक्षी तिथे येते. तर आता साक्षी ही तिथे सचिनकडे येते आणि त्याच्याशी बोलत असते, आणि त्यानंतर ते दोघेही एकत्रपणे गाडीत बसतात आणि घरी निघून जातात. आता साक्षीला समोर पाहिल्यानंतर नागराज मात्र लगेचच एका हातगाडीचं आसरा घेऊन लपतो आणि पाहतो की या दोघांचं काय चाललंय ते. आता नागराज विचार करत असतो की साक्षी या सचिनसोबत काय करतेय, नक्कीच काहीतरी गौड बंगाल दिसतंय, मला याचा शोध घ्यायलाच हवा. आणि तो या दोघांवरही नजर ठेवूनच असतो. पण ते दोघेही गाडीमध्ये बसून निघून जातात आणि त्याने आपल्याला पाहू नये म्हणून आता नागराज इकडे तोंड लपवत असतो. तर सायली आणि अर्जुन मात्र अजूनही तिथेच असतात आणि त्या दोघांचं मस्त बोलणं सुरू असतं. तर तेवढ्यातच तिथे रुद्र येतो व रुद्र बोलतो की सॉरी चालू द्या तुमचं, मी चुकीच्या वेळेस आलो वाटतं. त्यावर अर्जुन सांगतो की नाही
चुकीच्या वेळेच्या थोडंसं आधी आला आहेस तू. त्यावर रुद्र तिथून जायला निघतो, पण अर्जुन आणि सायली त्याला थांबवतात. खरं तर रुद्र यांना आता जेवण करायला चला म्हणून बोलवायला आलेला असतो, पण इथेही मात्र अर्जुन सायलीची फिरकी घ्यायचा एकही चान्स रुद्रासमोर सोडत नाही व तो बोलतो की अरे ह्या बायकांचं ना असंच असतं आणि विचारतो की गिरिजा आता कशी आहे. त्यावर रुद्र सांगतो की ती आता झोपली आहे, ठीक आहे ती. त्यावर अर्जुन सांगतो की या बायकांचं ना अरे असंच असतं, लग्नानंतर ना या अशा आरामात झोपतात आणि आपली मात्र झोप उडालेली असते. त्यावर सायली आता रागारागानेच अर्जुनकडे पाहते. तेवढ्यात अर्जुन बोलतो की अरे असं काही म्हणत नव्हतो मी तर हे म्हणत होतो की आपल्यावर जबाबदारी असते ना खूप. त्यावर सायली म्हणते अच्छा म्हणजे बायकांवर नसते का जबाबदारी, आमच्यावर काहीच जबाबदारी नसते असं म्हणायचं आहे का तुम्हाला. त्यावर अर्जुन बोलतो की नाही असं नव्हतं म्हणायचं. त्यावर रुद्र बोलतो की सायली अहो आता तुम्ही तरी तलवार काढू नका चला. त्यावर सायली आणि अर्जुन सांगत असतात की संसाराचं ताटही हे असंच असतं, कधी गोड खाऊन जास्त बोर झालं तर थोडंसं आंबट तिखटही खावंच लागतं. त्यावर रुद्र बोलतो की हो आणि या सगळ्या चवींनी असं ताट तयार आहे चला. त्यावर अर्जुन बोलतो की म्हणजे. त्यावर रुद्र सांगतो की अरे जेवायला चला, जेवणाची वेळ झाली, आता जेवणासाठी बोलवायला आलोय मी तुम्हाला. आणि आता सायली आणि अर्जुन देखील रुद्रबरोबर जेवण करायला निघून जातात. तर दुसऱ्या दिवशी आता ठरल्याप्रमाणे हळदीचा कार्यक्रम सुरू झालाय. सर्वजण असे मस्त जय्यत तयारीमध्ये आता हळदीच्या कार्यक्रमाला आले आहेत आणि रुद्र आणि गिरिजा तर खूप जास्त गोड दिसत आहेत त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये. तर गिरिजा मात्र थोडीशी नर्वसच असते, रुद्र मात्र खुश असतो. तर या उर्वशी, सावी आणि तन्वी मात्र त्यांच्या प्लॅन्स काम करेल की नाही याच डाऊटमध्ये तिथे आलेल्या असतात. त्यांना त्यांचा गिरिजाला या हळदीमधून काढून देण्याचा प्लॅन असतो. आता हळदीला सुरुवात झालेली असते. सर्वजण येऊन मस्त रुद्रला हळद लावत असतात आणि एकमेकांनाही हळद खेळत असतात. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता तन्वी मात्र तिचं कटकारस्थान सुरू करते व ती हळद ओतून देते आणि बोलते की आता मात्र झाला हळदीचा कार्यक्रम आणि घराला आग देखील लावून देते, म्हणजे अपशकुन झालाय असं समजून आता त्यांना हे लग्न थांबवायचं असतं. तर हळदीच्या कार्यक्रमामध्ये मस्त डान्स वगैरेही करत असतात. तन्वी आणि सावी देखील छानपैकी डान्स करतात. त्यानंतर नवरा नवरी म्हणजेच रुद्र आणि गिरिजा देखील डान्स करतात आणि त्यांच्यानंतर वेळ असते सायली आणि अर्जुनची. सगळेजण मिळून खूप छानपैकी हा कार्यक्रम एन्जॉय करत असतात. खूप छान त्यांची जुगलबंदी दाखवली आहे इथे. आणि त्यानंतर मात्र सायली आणि अर्जुन बाहेर बंगल्याच्या आवारामध्ये सेल्फी काढत असतात आणि पाहतात तर काय त्यांना काहीतरी डाऊट येतो म्हणून ते मागे वळून पाहतात. खरं तर त्या खिडकीतनं तिथे महिपत पाहत असतो त्यांच्याकडे. आता ते महिपतला तिथे पाहतील का, हा महिपतच आहे हे त्यांच्या लक्षात येईल का, ते महिपतला रंगेहात पकडतील का. आणि तन्वी जी सावीची मदत करायला आली आहे हे लग्न मोडायला, तर त्यामध्ये सायली त्यांचा डाव हाणून पाडण्यामध्ये यशस्वी होईल का, हे सगळं पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला देखील विसरू नका. आणि हा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. 8 ते 12 डिसेंबरच्या दरम्यान हा महासंगम तुम्हाला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे एकही एपिसोड चुकवू नका. धन्यवाद.